नमस्कार सर्वांना. आज व्हिडिओत आपण डिजिटल ऑरा स्कॅनरचा वापरून ऑरा स्कॅनिंग कसे करायचे व डिजिटल ऑरा स्कॅनरचा वापरून वास्तू व ऊर्जा दिशांचा तपास कसा करायचा चर्चा करू. लॉग इन केल्यावर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसह डिव्हाइसची नोंदणी. ऑरा स्कॅनिंग कसे करायचे ते पाहू. होम स्क्रीनवर दोन पर्याय आहेत, स्थळ आणि व्यक्ती. स्थळ म्हणजे ऑरा स्कॅनिंग करायचे ठिकाण, त्या स्थळाचे तपशील भरले पाहिजे. तर इथे आपल्या होम स्क्रीनवर दोन पर्याय उपलब्ध आहेत, स्थळ आणि व्यक्ती. त्यामुळे स्थळ म्हणजे जिथे आपण ऑरा स्कॅनिंग करायचे आहे. तर इथे आपण ऑरा स्कॅनिंग करायच्या स्थळांचे सर्व तपशील भरले पाहिजे. आणि व्यक्तीसाठी व्यक्तीचे आपण ऑरा स्कॅनिंग करत त्या व्यक्तीचे सर्व तपशील भरले पाहिजे. तर आता स्थळाच्या फॉर्ममध्ये आपण स्थानाचे नाव भरत आहोत. हे आमचे कार्यालय आहे, तर आपण कार्यालय तसे लिहित आहोत. आपल्याला एक मोबाईल नंबर भरावा लागेल. मी मोबाईल नंबर भरत आहे. त्यानंतर पत्ता स्थान भरावे लागेल. तर इथे आपण शहराचे नाव, राज्याचे नाव भर. नंतर सबमिट करा. म्हणून एकदा तुम्ही सबमिट करा, तुम्हाला पुढील स्क्रीनवर पुनर्निर्देशित होईल जिथे संदेश दिसेल, सर्वेक्षण सुरू. ओके क्लिक करा. दोन्ही उपकरणे ब्लूटूथने कनेक्ट करा. डिव्हाइस 1 व 2 कनेक्ट नाही. फोन ब्लूटूथ चालू करून डिव्हाइस 1 कनेक्ट केलेले नाही वर क्लिक करा. डिव्हाइस 1 कनेक्ट केलेले नाही क्लिक केल्यावर ब्लूटूथ उपकरणांसाठी दोन पर्याय असतील. फक्त उपकरणे दाखवा बटन चालू करावा लागेल. फक्त उपकरणे दाखवा क्लिक केल्यावर स्कॅनर 1 क्लिक करा. स्कॅनर 1 क्लिक केले आणि स्कॅनर बी केला, तो कनेक्ट झाला आहे. स्कॅनरच्या या स्क्रीनवर तुम्हाला तिथे एक कनेक्टेड बटन दिसेल. तर पुढे तुम्हाला दुसऱ्या लहान उपकरणाला कनेक्ट करायचे आहे. डिव्हाइसवर क्लिक करा, ते कनेक्ट नाही. दुसरे उपकरण उपलब्ध आहे. स्कॅनर 1 वर पुन्हा क्लिक करा. दुसरा स्कॅनर बीप करतो. दुसरा स्कॅनर कनेक्ट झाला आहे. एक वेळचा बीप कनेक्ट झाला. तर आपण या स्थळाची सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा तपासणार आहोत. त्यामुळे वास्तूकडे जाऊया. एकदा तुम्ही वास्तूवर क्लिक केल्यावर पिशाची यासारखे पर्याय दिसतील. तर या मूलभूत ऊर्जा तपासण्यासाठी मूल्य 1 वर क्लिक करावे लागेल. त्यामुळे मूल्य 1 वर क्लिक केल्यावर इथे मूल्ये. आता स्कॅनर उचलावा लागेल. तर हे एक मूलभूत तत्व आहे जे तुम्हाला लक्षात ठेवा. स्कॅनर 85 अंशांच्या कोनात उचलला. क्लिक करा. मूल्य 1 क्लिक करून स्कॅनर 85 अंशांच्या कोनात उचला. याचा अर्थ स्कॅनिंग सुरू झाले आहे. तुम्हाला मूल्य 1 वर क्लिक करावे लागेल. इथे मूल्य 1 क्लिक करा. मी मूल्य 1 क्लिक केले. स्कॅनिंग सुरू झाली आहे. मला ते 85 अंशांच्या कोनात स्थिर उचलावे लागेल. तर आता काय होते? स्कॅनर हलायला लागतो. एकदा स्कॅनर हलायला लागला की स्कॅनिंग सुरू झाली आहे. तर इथे स्कॅनिंग पूर्ण झाली आहे. 58 चा परिणाम. याचा अर्थ स्थळ 58 सकारात्मक आहे. त्यामुळे आपण स्कॅनिंग करणार आहोत. नकारात्मक ऊर्जा पुन्हा प्रक्रिया तीच आहे. नकारात्मक ऊर्जा क्लिक करा. तर एकदा तुम्ही नकारात्मक ऊर्जा क्लिक केल्यावर स्कॅनर स्थिरपणे आणि मऊपणाने उचला. तर इथे परिणाम 39% आहे. त्यामुळे इथे स्कॅनरच्या स्क्रीनवर परिणाम मिळू शकतो, तसेच मोबाईल फोनमध्ये. तर इथे आपण हे सादर करणार आहोत आणि दिशांच्या मूल्यांकडे जात आहोत. त्यामुळे दिशा तपासण्यासाठी आपण इथे बसून सर्व दिशांचा तपास करणार आहोत.
तर इथे आपल्याकडे 16 दिशांचे पर्याय आहेत. या व्हिडिओत आपण फक्त 4 दिशांचा तपास करणार आहोत: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्वावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्कॅनर हळू उचलावा लागेल. एकदा ते स्थिर झाल्यावर हालचाल सुरू होते आणि स्कॅनर बीप करायला लागल्यावर परिणाम दिसून येईल. तर या वेळेस पहिला बीप आला आहे. तर बीप म्हणजे स्कॅनिंग सुरू झाली आहे. तर इथे आपण दिशांच्या ऊर्जा तपासत आहोत. जितका अधिक मूल्य असेल तितकीच ऊर्जा असलेली दिशा अधिक असेल. तर इथे आपल्याकडे 55 अंशांचे मूल्य आहे. याचा अर्थ पूर्व दिशा 55% सकारात्मक आहे. आता आपण पश्चिमाची तपासणी करत आहोत. तर पुन्हा पश्चिम 55 सकारात्मक आहे. आता आपण उत्तराची तपासणी करत आहोत. उत्तर 75 सकारात्मक आहे. हे स्क्रीनवर पाहू शकता. आता आपण दक्षिणाची तपासणी करत आहोत. दक्षिण पुन्हा 55% सकारात्मक आहे. याचा अर्थ म्हणजे आपल्याला या 3 दिशांमध्ये काही थोडेसे सुधारणा करणे आवश्यक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दिशांना ऊर्जा कशी द्यावी आणि यामध्ये अधिक परिणाम कसे मिळवायचे हे सांगणार आहोत. धन्यवाद.